स्त्रियांमध्ये कर्करोगाचं प्रमाण मागच्या 20 वर्षांमध्ये खूप वाढतंय। तसेच ज्या तरुण स्त्रिया आहेत वय वर्ष 20 ते 40 मध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा काही वर्षांमध्ये आपल्याला स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढताना दिसतंय। तर हे निदान आपल्याला कसं करता येईल, कारण या वयोगटातल्या मुलींना किंवा स्त्रियांना ते कसं निदान करायचं याच्याविषयी काही जागरूकता नाही, पण त्यांना आपल्याला या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत आणि म्हणून त्याचं लवकर निदान कसं करता येईल याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे। स्तनाच्या कर्करोगाचे सिम्पटम्स आणि साईन काय, तर पहिलं म्हणजे वेदनारहित गाठ, त्याच्यामध्ये दुखत नाही। दुसरे काय आहेत, स्तनाग्र आत खेचले जाणे, निपल डिस्चार्ज ज्याच्यामधनं रक्तस्राव कधी कधी येतो, स्तनाच्या स्किनवर लाली येणे, बारीक बारीक गाठी तिथे येणे, या अशा अनेक प्रकारच्या सिम्पटम्स साईन आपल्याला बघायला मिळतात आणि त्या आत्मसात करणं आपल्याला गरजेचं आहे। तर आपल्याला सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करताना याचा उपयोग होईल। सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन स्तनाची स्वयंपरीक्षा ही अतिशय फायद्याची आहे। तुम्ही अत्यंत नियमितपणे करत राहा आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आढळली तर आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या, म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने ते मार्गदर्शन करतील। स्तनाच्या कर्करोगाचं आपल्याला लवकर निदान करणं अत्यंत गरजेचं। जसं आपण मॅमोग्राफी किंवा स्तनाची क्षकिरण चिकित्सा करतो तसंच आपल्याला घरच्या घरी स्तनाची स्वयंपरीक्षा ज्याला आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन असं म्हणतो ती आपण करू शकतो आणि ती मी आता तुम्हाला दाखवणार आहे। तर हे करताना स्तनाची स्वयंपरीक्षेमध्ये 2 भाग येतात। एक तर आपण स्तन आपल्या आरशामध्ये बघणार, याला आपण इन्स्पेक्शन असं म्हणतो 3 वेगळ्या पद्धतीने, आणि नंतर बोटांनी स्तनाची आपण परीक्षा करणार। तर पहिल्या ह्याच्यामध्ये आपण आता तुम्हाला या दाखवतील माझ्याबरोबर। आता स्तनाची आपण आरशासमोर उभे आहोत, तर सुरुवातीला हात आपले खाली राहतील। समोर बघताना स्तनाची पोझिशन आपल्याला बघायची, स्तनाग्र एका लेवलवर आहेत का नाही बघायचे, किंवा स्तनावर काय ॲबनॉर्मॅलिटी दिसत नाही, लाली किंवा एखादी ऑब्व्हियस गाठ, हे आपल्याला चेक करायचं आहे। दुसरी पद्धत अशी आहे की आपण दोन्ही हात वरती घेऊन आपल्याला दोन्ही स्तनांकडे बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही स्तनाग्र हे वरती व्यवस्थित जात आहेत का नाही हे चेक करायचं आहे। एक स्तनाग्र खाली किंवा एक स्तनाग्र वरती असेल तर आपल्याला लक्षात येतं की जे स्तनाग्र खाली आहेत तिथं ब्रेस्ट स्तनामध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे। तिसरी गोष्ट म्हणजे कमरेवर हात ठेवून परत स्तनांची आपल्याला परीक्षा करायची। आपल्याला स्तनांवर काही वेगळ्या प्रकारचे काही गोष्टी दिसत नाहीत त्या आपल्याला बघायच्या। आता ही झाली एक इन्स्पेक्शन किंवा ज्याला आपण व्हिज्युअली बघितलं हे आपण झालं। दुसरी गोष्ट स्तनाचं पाल्पेशन। आपण आता आपल्या बोटांनी म्हणजे आपल्या फ्लॅट ऑफ द हँड आम्ही ज्याला म्हणतो, फ्लॅट ऑफ द फिंगर्स, त्याने आपल्याला स्तनाचे परीक्षण करायचं आपल्याला। ते कसं करणार, तर आपल्याला माहिती आहे की स्तनाचे 5 भाग असतात, ते तुम्हाला मी आता सांगतो, मॅडम तुम्हाला दाखवतील। आपल्या स्तनामध्ये 3 भाग मेन असतात, वरचा, मधला आणि खालचा भाग। त्याच्यामध्ये आपल्याला 5 भाग त्या दिसतात, तर त्या 5 भागांवर आपल्याला परीक्षा करायची। तर तुम्ही बघा, वरचा अंतर्भाग, नंतर वरचा बाह्य भाग, खालचा बाह्य भाग, खालचा अंतर्भाग आणि स्तनाग्राचा मधला भाग। तर या पद्धतीने आपल्याला पाल्पेशन करायचं आहे। तर हे कसं करायचं, तर हा हात आपल्याला डाव्या स्तनाचं जर आपल्याला परीक्षण करायचं असेल तर डावा हात डोक्यामागे ठेवायचा। उजव्या हाताच्या 3 बोटांनी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 पद्धतीने करायचं आहे। एक क्लॉकवाईज, वरचा अंतर्भाग, वरचा बाह्य भाग, खालचा बाह्य भाग, खालचा अंतर्भाग आणि स्तनाग्राच्या खालील मधील भाग। दुसरी पद्धत म्हणजे वरून खाली आपल्याला तपासायचं आहे, वरचा अंतर्भाग, खालचा अंतर्भाग, वरचा बाह्य भाग, खालचा अंतर्भाग आणि स्तनाग्राचा मधला भाग। तर या पद्धतीने आपल्याला स्तन बघायचं आहे आणि आपल्याला तोच हात पुढे काखेमध्ये म्हणजे आर्मपिटमध्ये न्यायचा आहे। तर तो नेताना आपल्याला काखेतल्या गाठी आहेत का नाहीत या पण आपल्याला चेक करायच्या आहेत। ही गोष्ट आपल्याला दुसऱ्या स्तना तपासताना आपल्याला सेम करायची आहे। तर हे करताना उजवा हात डोक्यामागे, डाव्या हाताने परत सेम प्रोसेस आपल्याला क्लॉकवाईज आणि वरून खाली आपल्याला स्तन तपासायचे आणि काखेतल्या
गोष्टी तपासायच्यात. तर याला म्हणतात सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन किंवा स्तनाची स्वयंपरीक्षा. तर ही तुम्ही नियमितपणे करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला स्तनाच्या कर्करोगाचं निदान जितक्या लवकर करता येईल. मॅमोग्राफीशिवाय आपल्याला कसं त्याचं निदान करता येईल. उद्या जर तुम्हाला वाटलं की त्याच्यातनं काही ॲबनॉर्मॅलिटी आहे तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला तुम्ही कन्सल्ट करू शकता. आता ही मी तुम्हाला सांगितली स्तनाची स्वयंपरीक्षा. ही स्त्रियांनी कधी करायची तर दर महिन्याला मासिक पाळीनंतर 4 ते 5 दिवसानंतर जेव्हा स्तन हे सॉफ्ट किंवा मऊ असतं त्यावेळेला करायची, म्हणजे आपल्याला त्याचं इंटरप्रिटेशन चांगलं बघता येतं. आता ही नुसती स्त्रियांमध्ये नाही करायची, पुरुषांमध्ये सुद्धा केली पाहिजे. कारण का तर पुरुषांमध्ये सुद्धा स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण थोडं वाढते, हे काही वर्ष आम्ही बघतोय. तर म्हणून पुरुषांनी सुद्धा ही एक्झामिनेशन आपण स्वतः करायला शिकलं पाहिजे.